नमस्कार. सर्व MA जाग्राफीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत. सेमिस्टर 1 पेपर क्रमांक 103 मानवी भूगोलामधील दृष्टिकोन. यामध्ये आपण मानवी समाजाची उत्क्रांती आणि ग्रामीण व शहरी समाजाची गतिशीलता हा दुसरा फोल्ड पाहत आहोत. मागच्या तासाला आपण कृषी जमीन वापराचा सिद्धांत अभ्यास करत होतो. त्याच्यातला पुढचा जो भाग आहे तो आहे समकालीन भारतीय ग्रामीण समाज. समकालीन भारतीय ग्रामीण समाज. पारंपरिक जीवन पद्धती आणि वस्तीस्थान भारतातील खेड्यांमध्ये फारसा बदल न होता चालू आहे. तथापि ग्रामीण लोकसंख्येला स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोकशाही संस्थांच्या संपर्कात असतात आणि गावांमध्ये सामाजिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह जसे शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँका इत्यादी हे जे आहे ते नियोजित विकासाच्या प्रभावामुळे पारंपरिक वस्तीला नवीन आयाम जोडले गेलेले आहेत. मॉर्फॉलॉजी ग्रामीण भागात म्हणजे जातीमधील व्यवसाय संबंध किरकोळ स्वरूपात बदललेले पाहावयास मिळतात. जसं ब्राह्मण आजही पुजारी म्हणून काम करतात, त्याचप्रमाणे शेतीत गुंतलेले जे कारागीर आहेत, ज्याच्यामध्ये तसंच सुतार आहेत, लोहार काम करणारे आहेत, यासारख्या जाती व त्यांचे पारंपरिक व्यवसाय हे चालू ठेवतात. तर अलीकडच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की कुळ कुळ म्हणजे कुळ, गोत्र, जसं गोत्र सांगितलं जातं, नातेसंबंध, प्रदेश, संघटना याचं अस्तित्व फार महत्वाचं आहे आणि त्याचे संबंध सगळीकडे विस्तारलेले पाहावयास मिळतात. पूर्वी वंश समूह एका गावापुरते मर्यादित होते. यामुळे साहजिकच वंश समूहाद्वारे कुळ किंवा जातीचे प्रदेश हे उदयास आलेले पाहावयास मिळतात. संस्कृतीमुळे उच्च जातीच्या जीवनशैलीचे आणि चालीरीतींचे अनुकरण करून खालच्या जमातींना अनुक्रमे वरवर दिसणाऱ्या जातीचा मार्ग मोकळा झालेला पाहावयास मिळतो. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की मध्यवर्ती जातींना आणि सेवेमुळे आर्थिक संधी मिळू लागली आहे. औद्योगिकरणामुळे समकालीन काळात ग्रामीण समाज आणि काही महत्वाचे बदल घडलेले आहेत, ज्यामुळे शहरीकरण झाले आहे आणि त्यातून ग्रामीण भागातून समाजाचे शहरी भागात स्थलांतर झालेले आहे. स्थलांतरामुळे अस्पृश्यांचं सर्व जातीमध्ये व्यक्तींना उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि सेवांमध्ये अपारंपरिक व्यवसायांमध्ये प्रवेश करण्यासाठी सक्षम केले गेले आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्यामुळे पारंपरिक सामाजिक रचना ही पूर्णतः बदलली आहे. याशिवाय इतर शक्तींचे आगमन, वाढती शहरी संपर्क, आधुनिक शिक्षण, सामाजिक आणि राजकीय जाणीव, जागतिकीकरण, कायदेशीर व्यवस्था, जमीन सुधारणा, कनिष्ठ जातींना सरकारचे आरक्षण धोरण यांच्यासाठी विविध विकास कार्यामुळे यामुळे आपण असं म्हणू की जजमानी व्यवस्था नष्ट झाली आहे. पारंपरिक जातीचा अडथळा कमी केला. ग्रामीण भागात अजूनही आंतरजातीय विवाह होत नाहीत. जातीमध्ये अन्न, पेय आणि धूम्रपान हे जे सामायिक करण्यावर निर्बंध अस्तित्वात आहेत की करू नये असं प्रत्येक जातीमध्ये सांगितलेलं आहे. परंतु समकालीन ग्रामीण समाजात जो आहे समाज, त्याच्यामध्ये प्रमाण हे कमी आहे. खाण्यापिण्याच्या सवयी याच्यामध्ये फरक हा जातीच्या संबंधापेक्षा उत्पन्नावर आधारित आहे. आपण असं पाहिलं तर आपल्या असे लक्षात येईल की ग्रामीण समाजाच्या सत्ता रचनेची परिवर्तन दिसून येतात. प्रबळ जाती गट हे जमीन मालक आहेत आणि भारतात अनेक प्रदेशामध्ये खेड्यांमध्ये राजकीय सत्तेची मक्तेदारी पाहावयास मिळते. तथापि केवळ उच्च जातीनं सर्व वर्चस्वाची गरज नाही, हे आपल्याला माहिती आहे. अलीकडच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेश जे आहेत, तिथली जी काही गावं आहेत, तिथे 2 गट त्यांचं प्रबळ अस्तित्व आहे. अर्धा जे आहेत ते उच्च जातीचे आणि ज्याच्यामध्ये ब्राह्मण, राजपूत यांचा समावेश आहे. तर उरलेले जे आहेत ते मागासवर्गीय किंवा कृषी जातीचे आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खालच्या जातीचे जे मागास आहेत, जे कृषी जातीचे आहेत,
त्यामध्ये जातीचं प्राबल्य सर्वात जास्त आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातींचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. कमी जातीचे प्राबल्य असलेल्या गावामध्ये उत्पन्न जास्त असते. आता जिथं उच्चवर्णीय आहेत तिथे उत्पन्न थोडंसं कमी आहे. बहुतेक खेड्यामध्ये वांशिक दृष्ट्या वैविध्यपूर्ण समुदायांच्या अस्तित्वामुळे हे असू शकतं. मागील बऱ्याच कालावधीमध्ये जातीची विविधता, आर्थिक परिणाम यामध्ये नकारात्मक सहसंबंध आपल्याला पाहावयास मिळतात. याची अनेक कारणे आहेत. समाजात झपाट्याने बदल होत आहेत अशी अपेक्षा आपण करू शकतो की साधारणतः पारंपरिक श्रेणी पद्धती, जाती रचनेचे संमिश्रण, विखंडन या दोन्ही प्रक्रिया परंपरागत जाती, विधी आणि राजकारण क्षेत्रात पाहावयास मिळतात. आता हा झाला ग्रामीण समाजाविषयी. शहरी समाजाविषयी आपण काय सांगतो? शहरे ही सहसा सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या सामाजिक सामावलेली असतात. त्यामुळे विविध वंश, जाती, व्यवसाय, जाती, धर्माचे लोक एकत्र असल्याने शहरांमध्ये जटिल सामाजिक जीवन असते. जरी जगभरात प्रत्येक शहरी सामान्य वैशिष्ट्ये प्रदर्शित जरी करीत असली तरी शहरी राहणीमान हे आधुनिक सामाजिक जीवनाच्या सुविधांचे असते. शहरी समाजामध्ये सामाजिक संवाद जलद औपचारिकता असते. याशिवाय शैक्षणिक तांत्रिक प्रगती, उद्योग, शहरीकरण, सामाजिक बदलाचा वेग हा अधिक असतो. सर्व शहरांमध्ये निवासी जागा, वाहतूक मार्ग, आर्थिक क्रियाकलाप, सेवा, पायाभूत सुविधा, व्यावसायिक क्षेत्रे व सार्वजनिक इमारतींचा समावेश असतो. शहरे ही सामाजिक भौतिक अभिव्यक्तीप्रमाणे सर्वत्र सारखी असतात. ती सांस्कृतिक निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. या सांस्कृतिक जीवन पद्धतीमध्ये याचा समावेश असतो. ज्यात लोक धारण केलेली जी मूल्य आहेत ती पाळत असलेल्या नियमांचा समावेश करतात. सर्व सांस्कृतिक वेगवेगळ्या प्रभावाचे संकरित मिश्रण असते जे कालांतराने बदलते. आता शहरी सामाजिक व औद्योगिक विभाजन हे आता आपण पाहिलेलं आहे की याच्या अगोदर झालेलं आहे. मध्यवर्ती भागात राहणारा अभिजात वर्ग शहरी परिघाभोवती राहणाऱ्या लोकांच्या समूहामध्ये दिसू लागला. अशा समूहाने त्याची पारंपरिक मूल्ये ही जपली. शिक्षणाचा प्रसार त्यांच्या पुरता मर्यादित राहिलेला दिसून येत नाही. उच्चभ्रू जो गट आहे जो शहरातील धार्मिक, राजकीय, प्रशासकीय, सामाजिक कार्य हे नियंत्रित झालेली पाहावयास मिळतात. ज्यामुळे शहरातील विविध संस्था ज्या होत्या त्या संस्थेजवळील जे क्षेत्रफळ आहे ते उच्चभ्रू लोकांमध्ये पाहायला मिळते. उच्च दर्जा त्यांच्यामध्ये असलेला पाहावयास मिळतो. शहरातील उच्च लोकांना नातेसंबंध, आंतरविवाहाच्या बंधनामुळे हा समाज मजबूत झालेला पाहायला मिळतो. एकत्रीकरणामुळे अभिजात लोक उर्वरित शहरी समाजापासून वेगळी झालेली पाहावयास मिळतात. औद्योगिक शहरांना पूर्व औद्योगिक शहर काही सामाजिक किंवा आकृतीबंध वैशिष्ट्यांचा वारसा मिळालेला होता. या काळात सामाजिक स्थिती थोडीफार बदल झाला. व्यावसायिकतेच्या एकत्रीकरणाच्या स्थितीत कौटुंबिक रचना, वांशिक आणि जीवनशैलीच्या दृष्टीने निवासी भेदाचा मार्ग मोकळा होता. या सामाजिक सत्ता आणि दर्जा यामुळे पारंपरिक मूल्ये ठरत नाही. त्याऐवजी संपत्तीद्वारे निर्धारित केली जातात. उद्योगांना शहराचा गाभा व्यापण्यास सुरुवात केली. म्हणजे यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की श्रीमंत कुटुंबे जी फॅशनेबल जी नवीन घरं बांधतात, किनारपट्टीकडे वळलेली पाहावयास मिळतात, पर्यटनाकडे वळलेली पाहावयास मिळतात, औद्योगिक आणि भांडवलशाहीकडे वळलेली पाहावयास मिळतात. तर या उलट ही जी रचना असते शहराच्या उरड भागात असते. गरिबांची जी गुणवत्ता असते ती जिल्ह्यांतर्गत पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला असे म्हणता येईल याने गरिबांना ते शहरांच्या परिघाच्या बाहेर असतात. सुरुवातीची औद्योगिक जी शहरं होती त्याची रचना ही अशी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर ग्रामीण भागापेक्षा शहरी समाजातील आर्थिक, सामाजिक अधिक स्पष्ट पाहायला मिळते. कारण शहरी भागात श्रमांचे स्पष्ट
परंतु जटिल असे विभाजन झालेले पाहावयास मिळते. शहरांमध्ये बाहेरील लोकांच्या हालचालींना शहरांच्या आकार आणि सामाजिक रचना ही तयार झालेली पाहावयास मिळते. सुधारित राहणीमान अपेक्षेने लाखो लोकांचे शहराकडे लोक आकर्षिली जातात, खेचली जातात, कारण त्या शहराचं असणारा राहणीमान हे त्याला प्रमुख कारण असतं. प्रामुख्याने तिसऱ्या जगातील जे देश आहेत, म्हणजे जे विकसनशील देश आहेत, ज्यांना आपण तिसऱ्या जगातील देश असे म्हणतो, या देशामध्ये सामाजिक स्थानिक फरक निर्माण झालेला आहे. जागतिकीकरणाने नवीन औद्योगिक जागा निर्माण केल्या आहेत, शहरांचे नवीन स्वरूप विकसित केले आहे आणि सामाजिक आर्थिक सांस्कृतिक रचनेवर त्याचा प्रभाव टाकला आहे. अमेरिकेमध्ये वसाहत रचना ही केवळ सामाजिक स्थितीवर आधारित नाहीये, तर वांशिक गटावर देखील आधारित आहे. मी तुम्हाला या ठिकाणी असं सांगतोय की अमेरिकेमध्ये जी वसाहती आहेत, जी शहरं आहेत, ती केवळ सामाजिक स्थितीवर अवलंबून नाहीयेत, तर ती त्या ठिकाणच्या असणाऱ्या वांशिक गटावर अवलंबून आहेत. अमेरिकेत अनेक निवासी भागात एकाच वेळी एकाच रंगाच्या रेषा आहेत किंवा रंगात जे काळे आहेत, जे गोरे आहेत, असा प्रकारचा भेद त्या शहरामध्ये पाहावयास मिळतो. त्याचप्रमाणे भारतीय शहरांमध्ये संशोधन, सामाजिक आर्थिक स्थिती, धार्मिक जात यावर आधारित वसाहतीचे पृथक्करण मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते. म्हणून पुढचा जो मुद्दा येतो तो शहरी विस्ताराची विविध मॉडेल्स. बऱ्याच प्रमाणात आता शहरी विस्ताराच्या मॉडेल्स मध्ये आपण असं म्हणू शकतो किंवा मी असे म्हणेन, बऱ्याच प्रमाणात प्रत्येक शहरामध्ये विविध अंतर्गत जमिनीच्या वापराचे एक अद्वितीय संयोजन असते, परंतु त्याच्या भौगोलिक व्यवस्थेमध्ये बऱ्याच प्रमाणात समानता असते. 1920 पासून भूगोलशास्त्रात, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये शहरांमध्ये लोक आर्थिक क्रियाकलाप आणि प्रशासकीय कार्य यांचे सतत विकास झालेला पाहावयास मिळतो. शहरी जमिनी वापराच्या काही सामान्यकृत पॅटर्न जो आहे त्याद्वारे काही सिद्धांत मांडले गेलेत, जे शहरांच्या अंतर्गत भूवापर क्षेत्रांमध्ये व्यवस्थेमध्ये सामान्यीकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. शहरी आकार विज्ञानाचे आणि स्पष्टीकरण देणारे सिद्धांत किंवा मॉडेल्स शहरी भागाच्या जमिनीच्या वापराचे स्वरूप, शहरी वाढीची प्रक्रिया आणि शहराच्या आत आणि बाहेरील प्रवेश योग्यतेचे सामान्यीकरण करतात. उत्तर अमेरिकेच्या संदर्भात प्रामुख्याने 3 सैद्धांतिक मॉडेल्स आणि शहरी विकास सिद्धांत आहेत, जे शहरी भागाच्या आकृतिबंध किंवा अंतर्गत रचनेचे स्पष्टीकरण करतात. त्यातला पहिला जो आहे E.W. बर्गेस दी कॉन्टिनेंटल थेअरी मॉडेल. आता या ठिकाणी आपण तो सिद्धांत पाहणार आहोत. तर 3 सिद्धांत आहेत. दुसरा आहे जो होमर हार्ट यांचा सेक्टर थिअरी मॉडेल आणि तिसरा डी हॅरिस आणि एल उल्मन यांचे मल्टिपल न्यूक्लिअर थिअरी मॉडेल्स. एकूण या ठिकाणी आपल्याला शहरी विस्ताराची जी 3 मॉडेल्स अभ्यास करायची आहेत, त्यामध्ये पहिलं मॉडेल्स आपण लक्षात घेतलं पाहिजे E.W. बर्गेस यांचं द कॉन्टेंट थिअरी मॉडेल. दुसरं आहे होमर हार्ट यांचे थिअरी मॉडेल आणि तिसरं आहे डी हॅरिस किंवा एल उल्मन यांचे मल्टिपल न्यूक्लिअर थिअरी मॉडेल. ही शहरी 3 मॉडेल्स आहेत. आता या शहरी केंद्र म्हणजे शहरे केंद्रस्थानी आहे. केंद्रीय व्यवसाय जिल्हा किंवा ज्याला CBD सेंट्रल बिझनेस डेव्हलपमेंट म्हणून ओळखले जाते. हे प्रत्येक शहरातील किरकोळ कार्यालय आणि महत्वपूर्ण प्रशासकीय संस्थात्मक जमीन वापर क्रियेसाठी एक प्रमुख हब असते. हब म्हणून काम करते. सर्व जमीन वापर याचा वापर त्याच्या क्रियेसाठी उच्च क्षमता वाहतूक व्यवस्थेचा नोडल पॉइंट असतो आणि एक प्रभावी प्रभाविक शक्ती म्हणून ते काम करत असते. त्यामध्ये या CBD मध्ये कारखाने, जुने निवासी परिसर, गोदामे आणि काही कुटुंब, काही संकुल पाहायला मिळतात.
या क्षेत्रांना सहसा संक्रमित क्षेत्र असे सुद्धा संबोधले जाते. आता या ठिकाणी आपण बर्गस यांचा जो सिद्धांत आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. हा बर्गसचा जो सिद्धांत आहे तर त्याला द कॉन्टिनेंटल झोनल थेअरी असे म्हणतात. बर्गस यांचा समकेंद्रीय वर्तुळ सिद्धांत, त्याला इंग्लिशमध्ये द कॉन्टिनेंटल झोन थेअरी असे म्हणतात. 1923 साली बर्गस यांनी अमेरिकन शहरांचा विशेष करून शिकागो शहराचा सखोल अभ्यास केला आणि त्या शहराचा आकृतिबंध सैद्धांतिक स्वरूपात मांडला. शिकागो शहराच्या आकृतिबंधाचा विकास करून बर्गस यांनी हा सिद्धांत मांडला. शहराची रचना, वाढ पद्धती समकेंद्रीय वर्तुळाच्या स्वरूपात कशा प्रकारे होती याचा अभ्यास त्यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. बर्गस जे आहे शास्त्रज्ञ यांच्या मते नागरी वस्ती भूमी उपाययोजन, नागरी वस्ती म्हणजे नगरातील जी वस्ती आहे, भूमी उपाययोजन काही विशिष्ट पद्धतीने झालेली असते. शहरात मर्यादित क्षेत्रामुळे स्पर्धा असते. आर्थिक दृष्ट्या जे गट प्रभावी ठरतात त्यांना आवडीनुसार ठराविक क्षेत्रात स्थैर्य लाभते व त्या क्षेत्राचा विकास होऊ लागतो. त्या क्षेत्राचा विकास होतो. आर्थिक दृष्ट्या जे दुर्बल ठरतात बरं का, त्यांना अशा क्षेत्र निवडण्याबाबत प्राधान्य मिळत नाही. त्यामुळे आर्थिक क्रिया क्षेत्र आणि धनिकांचे वेगळे निवासस्थान, जे श्रीमंत लोक आहेत त्यांचे वेगळे निवासस्थान, असे दोन भाग शहरामध्ये पाहावयास मिळतात. त्यामध्ये केंद्रीय व्यवहार जो असतो तो मूळ केंद्रापासून दूर असतो. बर्गस यांनी सिद्धांत मांडताना शक्यतो असा विचार केलाय की काही घटकांचा विचार आहे की समकेंद्रीय वर्तुळ आकृतिबंध हा काहीही घडवू शकतो. उदाहरणार्थ असं आहे की शहराच्या मध्यभागी, आता बाजूला आकृती दिलेलीच आहे, शहराच्या मध्यभागी एखादा उंचवटा प्रदेश असल्याने तो उंचवटाचा जो भाग आहे तो धनिक लोकांचा आहे, तो श्रीमंत लोकांचा आहे आणि तो त्या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानासाठी वापरलेला आहे. कारण अशा उंचवट्याच्या ठिकाणी हवामानही आल्हाददायक असते आणि नैसर्गिक सौंदर्य पण पाहायला मिळते. विस्तृत कारखान्यामुळे त्या समकेंद्रीय वर्तुळाचा आकृतिबंध बदललेला पाहावयास मिळतो. बर्गस यांनी आपली आणखीन एक वस्तुस्थिती आपल्याला जाणून दिली आहे, ती म्हणजे निवास क्षेत्रात आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेनुसार प्रतवारी झालेली असते. एकाच प्रकारची आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा असलेले लोक या ठिकाणी एकत्र येतात. नागरी वस्ती बर्गस यांच्या मतानुसार भूमी उपाययोजन आणि विशिष्ट पद्धतीने झालेली असते. साधारणतः 5 या ठिकाणी 6 दिलेत मधलं झोन ऑफ द हाऊस आहे आणि बाकीची जी 5 आहेत ती समकेंद्रीय वर्तुळे नगराच्या आकृतिबंधात पाहायला मिळतात. ती खालील प्रमाणे, मधली जी 2 वर्तुळ आहेत त्याच्यामध्ये शहराचा मध्यवर्ती केंद्रीय व्यवहार, ज्याला CBD असे म्हणतात, हा केंद्रवर्ती व्यवहार आहे. मध्यवर्ती केंद्रीय व्यवहार विभाग असतो. नगरातील व्यापारी, संस्कृती, सामाजिक घडामोडीचे ते केंद्र असते. या विभागात जगण्यासाठी अनेक वाहतूक मार्ग, वाहतूक व्यवस्था उपलब्ध असते. या ठिकाणी मोठमोठी कार्यालये, दुकाने, वस्तूंची विक्रीची केंद्रे, उपहारगृहे, हॉटेल्स, चित्रपटगृहे ही आढळतात. जमिनीची किंमत या विभागात सर्वाधिक असते, जो मधला विभाग आहे. त्याच्यानंतरचा जो दुसरा असतो त्याला जो झोन आहे, झोन इन ट्रान्झॅक्शन किंवा ज्याला संक्रमण प्रदेश असे म्हटलेले, दुसऱ्या विभागाला संक्रमण प्रदेश असे म्हटलेले. या विभागात भूमी उपाययोजन संमिश्र स्वरूपाचे असते, म्हणजे जमिनीचा वापर अतिशय कमी प्रकारचा असतो. विविध व्यापार, पतपेढ्या, दुकाने, लघुउद्योग, घरे, झोपड्या यांच्या गर्दीमुळे विभागाची सुगमता बरीच कमी असते. निवासस्थानाची संख्या कमी असते. येथे राहणारे लोक हे कनिष्ठ मध्यमवर्गीय असतात. हलक्या दर्जाची उपहारगृहे म्हणजे सध्या टपऱ्या वगैरे असतात, झोपडपट्ट्या असतात, या विभागात पाहायला मिळतात. तिसरा जो विभाग आहे तो कामगार वस्तींचा आहे. हा जो वर्कर्स आहेत, तिसऱ्या विभागात कामगारांची व नोकरदारांची घरं असतात. या विभागात जुन्या इमारती आढळतात. जुन्या विभागातील व्यापारी कार्यालय,
लघु उद्योग यामध्ये काम करणारे लोक पाहायला मिळतात. चौथा विभाग जो आहे तो आहे निवासस्थान म्हणजे घर. या विभागात मध्यम वर्गांची आणि काही श्रीमंतांची घरं पण असतात. श्रीमंतांची जी घरं असतात ती 2 मजली असतात. त्याच्यामध्ये अत्याधुनिक अपार्टमेंट्स असतात. आणि पाचवा जो विभाग आहे तो आहे उपनगर. पाचव्या विभागात जे लोक राहतात त्यामध्ये एक नागरी आणि ग्रामीण प्रदेशाची सीमा पाहावयास मिळते. असा हा जो बर्गसचा सिद्धांत आहे. या बर्गस सिद्धांतावरती अनेक आक्षेप घेण्यात आले, अनेक टीका करण्यात आल्या. मग बर्गस यांच्या सिद्धांतावरील प्रमुख आक्षेप म्हणजे हा सिद्धांत विशिष्ट काळात विशिष्ट प्रदेशातील शहरांचा अभ्यास करून मांडला गेलेला पाहावयास मिळतो. अमेरिकन शहरांचा 1920 मध्ये अभ्यास केला गेला. अमेरिकन शहरांचा 1920 मध्ये अभ्यास केला गेला. यामुळे सिद्धांतात अनेक मर्यादा पडलेल्या आहेत. या सिद्धांताचा अवजड उद्योग, रेल्वे मार्ग यांच्यावर कोणताही प्रभाव पडलेला पाहावयास मिळत नाही आणि तसा विचार केला जात नाही. तर पुढचा जो सिद्धांत आहे तो आहे हायटचा वर्तुळ विभाग सिद्धांत. हायटचा वर्तुळ विभाग सिद्धांत म्हणजे बर्गस यांचा जो समकेंद्रीय वर्तुळ सिद्धांत होता त्याच्यात ज्या नवीन सुधारणा या हायट या शास्त्रज्ञांनी केला आणि शहराच्या केंद्रभागापासून जसे दूर जावे तशी जमिनीची किंमत कमी होत जाते असं जे मांडलं होतं ते शहराच्या केंद्रभागात किंमत सर्वात जास्त असते. या वस्तुस्थितीचा विचार करून हायट यांनी हा किमतीचा विचार करून शहराचा आकृतिबंध कसा असतो हे सांगण्याचा प्रयत्न या सिद्धांताद्वारे केलेला पाहावयास मिळतो. आता याच्यामध्ये जो 1, 2, 3, 4 किंवा अ, ब, क, ड असे भाग आहेत. पहिला जो अ भाग आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गाची किंवा एक भाग आहे, एक आकडा ज्याला अ पण म्हणू. प्रत्येक वर्ग जो आहे त्याची निवास क्षेत्रे म्हणजे राहण्याचं क्षेत्र असतं ती छोट्या विभागात स्वरूपात अस्तित्वात असतात. या विभागाची वाढ मध्यम भागापासून असलेल्या अंतरावर अवलंबून असते तर त्या विभागाच्या दिशेवर अवलंबून असते. जो ब भाग आहे तो शहराच्या वाहतुकीच्या सोयीने किंवा 2 नंबरचा जो भाग आहे वाहतुकीच्या सोयीने सर्व दिशांना सारखे नसतात. सुगमतेतील फरक या विभागात याच्यावर निश्चित परिणाम करतो. पुढचा जो क आहे 3 नंबरचा भाग आहे तो 3 आणि 4 तो उच्च निवास क्षेत्रांच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या शहरांच्या वाढीचा भाग आहे. वरील ग्राहक तत्वांचा विचार करून हायट याने हे जे विभाग सांगितलेले आहेत ते 5. एक शहराच्या मध्यभागी असणारा केंद्रीय विभाग. या विभागाचे वर्णन वैशिष्ट्य बर्गसच्या तत्वानुसार आहे. दुसरा जो विभाग दिसतो आपल्याला त्यामध्ये या केंद्रीय व्यवहार विभागाभोवती वर्तुळ विभाग निर्माण न होता वर्तुळ विभाग निर्माण यामध्ये ठोक व्यापारी लहान व्यापारी यांचा संबंध आहे. तिसरा विभाग श्रमिकांच्या घरांचा आहे. चौथा विभाग मध्यमवर्गीयांच्या घरांचा आहे. पाचवा विभाग उच्च किंवा श्रीमंत वर्गीय विभागाचा आहे. हा जो सिद्धांत आहे होमर हायट यांचा वर्तुळ विभाग सिद्धांतात देखील हा याच्यावर टीका झालेली पाहावयास मिळते. हा सिद्धांत समकेंद्रीय वर्तुळ विभाग सिद्धांताला पूरक असा आहे. जमिनीच्या किमती शहराच्या केंद्र भागापासून कमी होत जातात. या गृहीत तत्वावर अपेक्षित आक्षेप घेण्यात आला. अशा वेळी जमिनीच्या किमती या केंद्र भागातून या अंतरापेक्षा या विभागात जे शांतता निर्माण करू शकतात आकर्षकता निर्माण करू शकतात असे सांगितले गेले आहे. पुढचा जो आहे उल्मन हॅरिस व उल्मन यांचा बहुकेंद्रीय सिद्धांत. आता या जो हॅरिस आणि उल्मन यांचा बहुकेंद्रीय सिद्धांत आहे त्याच्यात 2 अभ्यासकांनी बहुकेंद्रीय सिद्धांत मांडला आहे. त्यांच्यामध्ये एक शहरी वाढ एकाच केंद्राभोवती न होता ती अनेक केंद्राभोवती होत असते. दुसरी गोष्ट केंद्रांची संख्या शहराच्या आकारावर अवलंबून असते. तिसरी गोष्ट मोठ्या शहरात अशी खूप वैशिष्ट्ये
वैशिष्ट्यपूर्ण केंद्र पाहायला मिळतात. 4. शहराच्या वाढीचा प्रभाव सभोवतालच्या ग्रामीण वस्त्यांवर पडतो व त्यांच्या नागरीकरणाला सुरुवात झालेली पाहावयास मिळते. समकेंद्रीय वर्तुळ सिद्धांत हा वर्तुळ विभाग सिद्धांत शहरी वाढ, शहरी केंद्राभोवती होत असते. आता या सिद्धांताने नेमका काय विचार केला आहे, तर तो खालील मुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यास करू. की पहिल्या विभागात शहर एका केंद्रीय व्यवहार विभाग असते. पहिला विभाग केंद्रीय व्यवहार विभागाचा. दुसऱ्या विभागात केंद्रीय विभागा शेजारी विक्री करणारे व्यापारी आणि लघु उद्योग असतात. तिसरा जो भाग आहे कनिष्ठ वर्गातील श्रमिकांची घरे असतात. चौथा जो भाग आहे त्याच्यामध्ये मध्यमवर्गीयांची घरे असतात. पाचवा जो भाग आहे त्याच्यामध्ये श्रीमंतांची घरे असतात. म्हणजे सहावा जो भाग आहे तो अवजड उद्योगधंदे यांचा भाग असतो. तर सातवा जो आहे तो दुय्यम व्यवहार किंवा सातवा विभाग म्हणून ओळखला जातो. आठवा जो भाग आहे तो निवासी उपनगरी याचा आहे. नववा आहे अवजड उद्योगांची सुरुवात आणि 10वा जो आहे तो दैनंदिन प्रवास विभाग. असे 10 मुद्दे हॅरिस आणि उल्मन यांनी या दोन शास्त्रज्ञांनी बहुकेंद्रीय सिद्धांतात सांगितलेले आहेत. वरील तिन्ही मॉडेल जे युरोपियन देशाची रचना ही जी युरोपातील शहर आहेत त्यांच्या रचनेचा विचार करून तिन्ही मॉडेल मांडलेली आहेत. अमेरिकेतील काही शहरांचं याचं साम्य पाहायला मिळतं. म्हणजे युरोप आणि अमेरिकेतील काही शहरं ही सेम आहेत, सारखी आहेत. म्हणजे युरोपातील देश लंडन या शहराशी जुळणार आहे. तिथील असणारी शहराची घनता, शहरातील असणारे रस्ते किंवा केंद्रित झालेल्या इमारती या सर्वांना जोडणारे वाहतूक जाळे वाहतूक मार्गाने समृद्ध असतात. 1965 मध्ये पीटर यांनी ऑफ मेसे मॉडेल ऑफ द ब्रिक इन सिटी हे सांगितले आणि मॉडेल बर्जर आणि होमर हाइट यांच्या सिद्धांताला अनुरूप काही मॉडेल्स मांडली गेलेली आहेत, काही सिद्धांत मांडले गेले. एकंदरीत याच्यामध्ये जो सीबीडी हा घटक आहे तो 4 विभागात दाखवलेला पाहायला मिळतो. 1918 मध्ये तयार झालेला हा विभाग ब्रिटिश शहरांपैकी वेगवेगळ्या शहरांशी संबंधित आहे. याशिवाय या मॉडेलमध्ये पर्यावरणाचा प्रभाव आणि त्याचा विचार घेतलेला पाहायला मिळतो. तसेच औद्योगिक क्षेत्र याचाही प्रभाव याच्यामध्ये पाहायला मिळतो. यामध्ये आपल्याला अजून असा विषय येतो की पुढे हा जो सिद्धांत आहे याच्यातीलच अनेक सिद्धांत आपल्याला अभ्यास करायला मिळतात. तर या ठिकाणी पुढचा जो सिद्धांत आपल्याला अभ्यास करायला मिळतो तो आहे शहरी वस्त्यांचा अनुक्रम. शहराचे एकत्रीकरण, केंद्रीकरण, लोकसंख्येचे भौगोलिक बदल याचा परिणाम म्हणून सामाजिक आर्थिक परिवर्तन घडून येते. यामध्ये लोकसंख्येची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे शहरे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक पर्यावरण प्रणाली एकत्रित काम करते. आता हे जे मॉडेल आहे अर्बन सिस्टम संकल्पना ब्रायन ज्युअली बेरी 1964 मध्ये त्यांनी मांडली आणि शहराዊ प्रणाली म्हणून ती शहरे विकसित झालेली पाहावयास मिळतात. आता यामध्ये मध्ये वेगवेगळ्या पातळ्या दिलेत. या पातळ्यांमध्ये अगदी पुढे किंवा खाली लॉस एंजेलिस, शिकागो सारखी शहर या दोन्ही शहराची लोकसंख्या जास्त आणि त्याच्यानंतर आर्थिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व किरकोळ सेवा देणारी शहर या शहराचा असणारा अनुक्रम एक त्याच्यावर अटलांटा किंवा इतर मायामी सारखी शहर त्या शहरांवर होणारा परिणाम या शहरांचे आकारमान त्यांच्या पातळ्या या सगळ्यांचा याच्यामध्ये संबंध दिलेला आहे. त्याचे आर्थिक प्रशासकीय केंद्र त्याच्यात कशा प्रकारची आहेत हेही मांडलं गेलेलं आहे. या शहरांचा जो क्रम असतो किंवा याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की शहरी व्यवस्था, शहरी क्षेत्राचा आकार, वितरणाचा आर्थिक विकासावर महत्वपूर्ण परिणाम होतो.
शहरांचे अनुक्रम विश्लेषण प्रामुख्याने विविध निष्कषांवर आधारित शहरांच्या क्रमवारीशी संबंधित आहेत. जसे की लोकसंख्येचा आकार, आर्थिक शक्ती, विक्री, औद्योगिक कामगारांची संख्या, विविध आकाराची शहरं आणि त्याच्यामध्ये लँडस्केप हा भाग आपल्याला पाहायला मिळतो. भूगोलशास्त्रातील हा अभ्यास फार महत्वाचा मानला गेलेला आहे. आता याच्यामध्ये काही समीकरणं मांडली गेलेली आहेत. त्याला रॉक आकार नियम असे म्हटलेले आहेत. त्याच्यामध्ये px बरोबर p1r जसे किंवा px बरोबर शहराची लोकसंख्या जिथे x गृहीत धरलेली आहे. p1 म्हणजे सर्वात मोठ्या शहराची लोकसंख्या किंवा जे प्रथम क्रमांकाचे शहर आहे. r म्हणजे शहराची लोकसंख्येची श्रेणी. अशा प्रकारे हे दिलेले. जसं उदाहरण आपण घेऊया, जर प्रथम क्रमांकाचे शहर म्हणजे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहराची लोकसंख्या जसं 5 लाख असेल तर रॉक आकाराच्या नियमानुसार ते 5व्या क्रमांकाचे शहर पहिल्या क्रमांकाच्या लोकसंख्येच्या 1/5 असे रॉक शहर म्हणजे रॉक शहर ही संकल्पना एका समीकरणानुसार इथे मांडलेली पाहावयास मिळते. लोकसंख्येचे शहर रॉक आकार वितरण तसेच तत्व युनायटेड स्टेट जर्मनी जपान कॅनडा सारख्या विकसित राष्ट्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर ही जी समीकरण आहेत त्याच्यामध्ये मग त्याची अनुक्रमणिका दिलेली. प्राथमिकतेची अनुक्रमणिका P1 म्हणजे सर्वात मोठ्या शहराची लोकसंख्या, P2 म्हणजे मोठ्या शहराची लोकसंख्या दुसऱ्या मोठ्या शहराची लोकसंख्या. तर प्रथम शहरे लहान शहरे यांची विविध प्रकारची प्रणाली या शहरांची संख्या इथे दिलेली पाहावयास मिळते. म्हणजे शहरी प्राथमिकतेचा एक विशिष्ट प्रकार ज्याला आपण बायनरी शहरी प्रणाली असे म्हणू, ज्यामध्ये 2 शहरांचे वर्चस्व असते. म्हणजे एक शहर राष्ट्रीय किंवा प्रादेशिक किंवा माजी वसाहत ज्याला राजधानी असे म्हणू, तर दुसरीकडे आर्थिक केंद्र उदाहरणार्थ स्पेन मॅड्रिड जसं राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई अशा प्रकारे त्याचा समावेश सांगितला जातो. तर हा एक सिद्धांत आहे. आणि पुढचा अजून एक महत्वाचा जो सिद्धांत आहे तो मध्यभूमी आणि वस्ती अनुरूप सिद्धांत. हा सिद्धांत सुद्धा तेवढाच आपल्याला महत्वाचा आहे. आता हा जो मध्यभूमी सिद्धांत आहे 1933 साली वॉल्टर ख्रिस्टलर या जर्मन भूगोल शास्त्रज्ञाने हा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत मांडण्यापूर्वी या भूगोल तज्ञाने जर्मन मधील आता बहुतेकाने युरोप मधलाच भाग आहे जर्मन अनेक वस्त्यांचा अभ्यास केला. त्याने दक्षिण जर्मनी मधील लोकवस्त्यांच्या प्रदेशातील वितरणाचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की मध्यवर्ती ठिकाण एखाद्या जे असतं ते एखाद्या परिसरातील आपल्या सभोवती विखुरलेल्या लोकसंख्येला वस्त्यांना आवश्यक लहान मोठ्या वस्तू सेवा पुरविणारे ठिकाण असते. मध्यवर्ती स्थान त्याला असं म्हटलेलं आहे. मध्यवर्ती स्थान म्हणजे सभोवतालच्या अनेक लोकवस्त्यांना एखादी विशिष्ट सेवा अनेक सेवा उपलब्ध करून देतात. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या छोटी छोटी घरं आहेत सोसायटी आहेत त्यांना विविध प्रकारचे किराणा माल किंवा इतर सेवा उपलब्ध करून देणे आणि जे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले गेलेले आहे. तर हा जो सिद्धांत आहे या सिद्धांताची काही गृहीतक आहेत. पहिलं गृहीतक आहे एकाच उत्पादन क्षमतेची सपाट आणि सुपीक जमीन. दुसरं आहे त्या भागात सर्व साधन संपत्तीचे वितरण जे समान असले पाहिजे. तिसरं लोकसंख्येचे वितरण अगदी लहान वाडीपासून ते थेट मध्यवर्ती शहरांपर्यंत समान असले पाहिजे. चौथं आहे या सर्व भागात वाहतुकीची व्यवस्था त्या लोकसंख्येच्या समप्रमाणात असली पाहिजे. पाचवं जे आहे ते सर्व ग्रामीण नागरी वस्त्या ज्या आहेत त्या एकमेकांना वाहतूक मार्गाने जोडल्या गेल्या पाहिजेत. सहावं जे आहे ते अतिप्राचीन काळापासून स्थायी अशा वसाहती होऊन तिच्यात एकसारखी वाढ होत गेलेली असली पाहिजे. ही जी गृहीतक आहे या गृहीतकावर आधारित हा सिद्धांत मांडला गेलेला आहे. या सिद्धांताची तशी रचना आहे ती रचना आपण पुढील लेक्चरमध्ये वॉल्टर ख्रिस्टलर याची रचना पाहू. म्हणजे आजच्या या
तासामध्ये या लेक्चरमध्ये आपण एकंदरीत 3 सिद्धांतांचा परामर्श धावता आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.